हातावरच्या मेहंदीचा रंग चढतोय, पण बालपण मागे राहिले. भातुकलीचा खेळ रंगतोय, पण आईबाबांसोबत जगणं मागे राहिले. आई, चल पुन्हा बोट धरून नवीन पहिलं पाऊल टाकू. बाबांच्या खांद्यावर बसून संपूर्ण किनारा चालू. नवीन जाणीवांची सप्तपदी सुरू होताना जुन्या उणीवांची यादी मात्र मागे राहिली. तिमिरातूनी उजेडाचे येणे जाणे पाहत राहावे. स्वप्न नव्याने काल आजचे थोडे थोडे पाहत राहावे. मखमली ती दरवळ थोडी मोहरताना पाहत राहावे. माझी अंजली खूप गुणाची आहे. ती लहानपणापासून अशी एकदम नाजूक होती. शांत आहे, खूप स्वभावानी, अशी हट्टी पण आहे खूप, आणि समंजस पण तेवढीच आहे. प्रथमेश पेक्षा जास्त हुशार ती आहे अभ्यासात वगैरे. पाहत राहावे तिमिरातूनी. प्रत्येक पालकाची लेख ही सर्वात लाडकीच असते. त्याप्रमाणे माझी अंजली लहानपणापासून खूप गोड, हुशार, शांत, संयमी होती, हट्टी बी होती. तिला माझ्याबद्दल विशेष प्रेम होतं. ते प्रत्येकच वडिलाला मुली बाबतीत असतं. तसंच मला जर कुटुंबातलं कोण खोटं जरी खवळलं तरी तिला आवडत नसायचं, आणि ती प्रत्येकावर चिडायची. पप्पांना अशी का म्हणली मम्मी, अशी माझी अंजली फार गुणी होती. नयनावर ह्या क्षणाना रंगले कधी कळले ना. पाऊल थकले तरी चालले. अंजू आमच्या दोघांपेक्षा लहान असल्यामुळे ते आमची खूप लाडाची होती. घरात सगळ्यात जास्त लाड तिचेच व्हायचे. सही कळले ना. मखमली ती दरवळ थोडी मोहरताना पाहत राहावे. क्षणी सर्वात जास्त आठवण मला माझ्या तात्यांची येते. तात्या मी लय लहान असताना एक्सपायर झाले, पण तात्यांनी माझे सर्वात जास्त त्या 2 वर्षात लाड पुरवले. नंतर मम्मी पप्पा. घरात शुभम भैया आणि भैया 2 जण असल्यामुळं मी सगळ्यात लहान. मग सगळ्यात लहान असल्यामुळे माझे सगळ्यांनीच खूप जास्त लाड केले. एकटी होती. आजी, आजोबा झालं, आजोबा म्हणजे तात्या, सगळ्यांचे मी लाडाचे होते. आणि नंतर माझा दादा आणि आई. बगरे जारे गावानी पनी जाने बनी पगरे गावानी जाने बगरे गरे जाने. मा पोलांडू नुंबरा, तू सुद्धा माझ्या दारी यावे. अन आनंदाचे सोहळे मी तुझ्या डोळ्यांनी पाहत राहावे. हसत राहावे, तुला पाहत राहावे.